रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण मुक्काम आणि खूप दूरचं म्हणण्यापेक्षा कासोडे लोकेशनचा आपला मुक्काम आहे, जिथे एक हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटललाच लागून जिथे तुमचं वेयांग व्हॅली किंवा मग सेवन हिंद शाळा, ह्या सगळ्या शाळांच्याच आणि हायपर सिटी मॉलच्या बॅक साईडला एक पुराणिक होमटाऊन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच पुराणिक होमटाऊनच्या कॉम्प्लेक्समध्येच आज आपण 2 BHKचा फ्लॅट बघतोय. फ्लॅट जो आहे साधारणतः 6 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. आणि ह्याच बिल्डिंगमध्ये आपण आज तुम्हाला मी साधारणतः 705 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट दाखवतोय, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फर्निचर वगैरे सगळं आहे. पण ते तुम्हाला फर्निचर हवं असेल तर ओके, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे फर्निचर ते जे घेऊन जाता येणार आहे ते सगळं फर्निचर घेऊन जाणार आहेत. आणि अशाच पद्धतीचा मी जर तुम्हाला सांगितलं तर एक सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे, ज्याचं फेसिंग आहे बाहेर जाताना ईस्ट फेसिंग असणार आहे आणि आतमध्ये येताना हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. तुम्ही बघू शकता बाहेर मी ज्यावेळेला एंट्री करणार आहे त्यावेळेला वेस्ट असेल आणि ज्यावेळेला मी बाहेर येईल त्यावेळेला ईस्ट असेल. तर तुम्ही लॉबी बघितली तर लॉबीमध्ये एक 2 फ्लॅट, त्या साईडला 2 फ्लॅट आहेत, त्या साईडला आणि या साईडला 2 फ्लॅट, मध्ये लिफ्ट आणि स्टेअरकेस अशी सगळी सुखसुविधा आहे. हवा फ्लॅटमध्ये खूप चांगली, कारण खिडक्या ज्या आहेत त्या वेस्ट साईडला असल्या कारणानं तुम्हाला हवा ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली आहे. येणाऱ्या भविष्यात मेट्रो स्टेशन जे असणार त्याच्यापासून पण हे जवळ असणारं घर आहे. जर तुम्ही बघितलं तर हा त्यांचा हॉल आहे. हॉलमध्ये तुम्ही साईज वाईज जर बघितलं तर ह्या साईडला डायनिंगचा प्रॉपर सेटअप आहे. हा आपल्याला देणार नाहीत, जर ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो आपल्या कॉम्बिनेशनसाठी. आणि जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर खूप मोठा स्पेस ऑलरेडी दिलेला आहे, जो तुम्ही ते TV युनिट किंवा वॉर्डरोब सेट करू शकता. किंवा मग तुम्हाला जर TV युनिट सेट करायचं म्हणजे तुम्ही ह्या साईडला नक्की करू शकता आणि ह्या साईडला तुमचं डायनिंग सेट करू शकता. पण आता हे जे ओनर राहत आहेत त्यांनी ह्या साईडला TV युनिट सेट केलेलं आहे आणि समोरच्या साईडला त्यांनी सिटिंग ठेवलेलं आहे. फ्लॅटमध्ये यांनी काम केलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की हे जे फर्निचर आहे हे आपण घेऊन जाऊ शकतो. ते कपाट तुम्ही म्हणताय ते घेऊन जाऊ शकतो, हे सगळं त्यांना घेऊन जायचं आहे. आणि जर एखादं म्हणत असेल नाही आम्हाला पाहिजे तर ते तुम्ही ठेवू म्हणजे त्याचे मग परत त्यांना वेगळे पैसे आपल्याला द्यावे लागतील. तर ज्यावेळेला हा फ्लॅट आहे हा जास्त हायर फ्लोअरला नसल्या कारण नाही आहे, म्हणजे मिडल फ्लोअरला हा फ्लॅट आहे. आणि तुमच्या फ्लॅटमधनं याच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला सगळीकडनं बघायला मिळतात. याचा जो मेंटेनन्स आहे तो साधारणतः 6,000 रुपये मंथली याचा मेंटेनन्स असणार आहे ह्या फ्लॅटचा. ह्याचं लेआउट असं आहे की ह्या साईडला एक बेडरूम आहे अधिक ह्या साईडला एक बेडरूम आहे, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि मग आपण सगळ्यात पहिलं मास्टर बेडरूम आहे त्याच्यात जातोय. जे मास्टर बेडरूमला तुम्ही जर आलात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने हे त्यांनी ह्या साईडला असणारं जे अलमिरा आहे त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत असा एवढा मोठा त्यांनी इकडे कपाट सेट केलेलं आहे. पलीकडल्या कोपऱ्यापासून इथपर्यंत एवढं मोठं हे तुमचं कपाट ह्या घरामध्ये आहे. त्याच्यानंतर मग हे त्यांचा बेड बघा, बेडची साईज जर बघितली तर खूप मोठी आहे. तरी त्यांना बेड ठेवल्यानंतर ह्या साईडला पण जागा आहे, अधिक तुम्हाला ह्या साईडला पण जर बघितलं तर तुम्हाला जागा मिळते. आणि त्याच्यानंतर मोठं आणि प्रशस्त असं चांगलं बाथरूम पण आहे, जे तुम्ही दिसताना पण तुम्हाला जाणवेल की ते खूप मोठं आहे. आणि त्याच्यानंतर मग बाथरूमच्या ह्या साईडला जर आलं तर ड्राय स्पेससाठी ऑलरेडी जागा आहे. पण ह्यांनी ह्या ठिकाणी ड्राय स्पेसच्या ऐवजी त्यांनी ACचं हे तिकडं आउटडोअर ठेवलेलं आहे. ह्या साईडला अशा पद्धतीची जागा आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण हे ड्राय बाल्कनीमधनं किंवा इकडनं बाहेर आलो की मग हे तुमचं ह्या साईडला आलात तरी तुम्हाला प्रॉपर बेडरूमला दिलेली अशी बाल्कनी आहे. आणि बाल्कनी पण अशी नाही की तुम्ही बघू शकता इथे 2 लोक प्रॉपर ह्या साईडला बसू शकतात, अधिक इकडे पण 2-3 लोक बसू शकतात, अशा पद्धतीची ही बाल्कनी आहे. आणि हवा जर म्हटलं तर ह्या फ्लॅटमध्ये 100% हवा आहे. मला पण जाणवते, तुम्हाला पण इथे आल्यानंतर जाणवेल की आपल्याला इथे हवा मिळते ह्या फ्लॅटमध्ये नक्की. तर अशा पद्धतीचा ह्या साईडचा बेडरूम होता. आता मी तुम्हाला इकडनं परत पलीकडल्या साईडला आपण जातोय, कारण की हा आपला बेडरूम बघून झाला, आपला हॉल पण बघून झाला. आता आपण सध्या पुढे गेल्यानंतर एक किचन बघू. किचन पण जर बघितलं तर किचन पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे, चांगलं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. पूर्णपणे त्यांनी ते डेकोरेट करून ह्या साईडला बघा, ह्या साईडला पण कडप्पा लागलेला आहे, अधिक ह्या साईडला पण कडप्पा आहे. आणि यांनी वॉशिंग मशीनचं प्रावधान इकडे ठेवलेलं आहे. आणि ह्या अशा पद्धतीने त्यांनी हे वरचं पण एकदम व्यवस्थित सजवलं. फ्रीज त्या साईडला आहे. थोडक्यात मॉड्युलर किचन आणि गॅसची पाईपलाईन तुमची इकडे 100% आलेली आहे. आणि जस्ट किचनच्या ज्यावेळेला आपण अपोजिट साईडला येऊ त्यावेळेला परत इकडे एक मोठं आणि चांगलं बाथरूम असेल. आता हे सगळे लोक राहत आहेत पण त्यांना तो विकायचा आहे. आणि ह्या साईडला जरी बघितलं तुम्हाला परत ह्या साईडला पण चांगली जागा इकडे
मोठी तुम्ही कपडे वगैरे वाळवायला घालू शकता अशा पद्धतीची जागा ह्या साईडला पण दिलेली आहे. तर असा हा फ्लॅट आहे. पुराणिक होमटाऊन ह्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे. आता आपण कॉमन बाथरूम बघितल्यानंतर आता शेवटचं आणि हे एक चांगलं असणारं सुसज्ज हे आपण बेडरूम बघतोय. ह्या बेडरूममध्ये पण जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर अशा पद्धतीनं डिझाईन करून यात खूप मोठं आणि चांगलं एक वॉलड्रॉप पण बनवलेलं आहे. ह्या वॉलड्रॉपची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त अशी असणार आहे. आणि मग हा तुमचा बेडरूम आहे जो शेवटचा बेडरूम आहे. जर ह्याला कॉमन बेडरूम, ह्या बेडरूमला हा कॉमन बाथरूम यूज करायला मिळतो. थोडक्यात एक मास्टर बेडरूम तुमचं याच्यामध्ये एक मिळेल आणि एक तुम्हाला कॉमन मिळेल. आणि मग ज्यावेळेला आपण ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण ह्यांनी एक मोठा प्रशस्त असा बेड ऑलरेडी ठेवलेला आहे. तरी बेडच्या पलीकडल्या साईडला पण तुम्ही जागा बघू शकता. अधिक तुम्ही ह्या साईडला पण जागा बघू शकता. अधिक इकडे ह्या स्टोरेज पण इकडे ठेवलेला आहे. तर ह्या साईडला पण स्टोरेज ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला तुमच्या ज्या वेळेला आपण ह्या बेडरूमच्या खिडकीस राहू त्यावेळेला ही पश्चिमेची जी हवा आहे तुमच्या बेडरूममध्ये कंटिन्यू येणं जाणं आहे. आत्ता मी मुद्दाम ह्या बेडरूममध्ये लाईट चालू नाही केलेली, तुम्ही उजेड पण बघू शकता. ही ओरिजिनल लाईट आहे जी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये चांगली मिळते. आता लाईट लावल्यानंतर आणि लाईट नसल्यानंतर म्हणजे असं बघितलं तर लाईट खूप चांगला सूर्यप्रकाश आहे. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट जर आपल्याला बघायचा असेल तर तुम्ही मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. आणि जर ह्याची जी किंमत आहे, ह्या मालकांनी ही किंमत साधारणतः ज्या वेळेला विदाऊट म्हणजे याच्यात पार्किंग पण आपली असणार आहे. आणि पार्किंगसहित जर आपण बघितलं तर पार्किंगसहित हा फ्लॅट असेल. पण याची जी किंमत आहे यांनी विदाऊट फर्निचर, म्हणजे फर्निचर जर तुम्हाला घ्यायचंच नसेल तर 1,20,00,000 रुपये ठेवलेले आहे. आणि जर तुम्हाला त्यातलं फर्निचर हवं असेल तर त्याचे पैसे तुम्हाला आपले वेगळे द्यावे लागतील. पण या 1,20,00,000मध्ये पण त्यांची मानसिकता आहे की आपण त्याच्यामध्ये कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. माझे फ्लॅट तुम्हाला कसे वाटत आहेत, चांगले वाटत आहेत की नाही, मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी माझा प्रामाणिक प्रयत्न करायचा नेहमी रोज काहीतरी प्रयत्न करतो आहे. मला पण तुमच्याकडनं खूप आशा अपेक्षा आहेत. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरे कृष्ण.